हॅलो गाईज, वेलकम. स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या व्लॉगवरती. आता 2 दिवसांपासून आपल्या चॅनलवरती व्लॉग येत नव्हते. त्याचं कारण तुम्हाला माझ्या आवाजावरून कळलंच असेल. पहिलं कारण तर हे एक आणि आणखी एक दुसरं कारण होतं जे की मी तुम्हाला सांगतेच. त्याआधी हे बघून घ्या. आज नाही का दुपारचं स्वयंपाक होतं. दुपारच्या स्वयंपाकामध्ये आता मला करायचं काय होतं तर भाचे आलेले आहेत माझे. भाच्यांनी म्हटलं की मामी आलूची सब्जी बनवा. म्हटलं चला आता सुकी सब्जी तर प्रत्येकाला काय होणार नाही, त्यासाठी ग्रेव्हीची भाजी बनवायचं ठरवलं. त्यासाठी एक कांदा, टोमॅटो आणि एक लसूणची कांडी वगैरे ती थोडंसं फ्राय करून घेते मी. कांदा आणि टोमॅटो कधीच कच्चा नाही टाकत भाजीत, जेणेकरून त्याला त्याची कांद्याची स्मेल नाही येत भाजीला. आता हे सगळं थोडंसं भाजून घेतलं. त्यानंतर एक मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे मसाले, आपले घरचे जे मसाले असतात, हळद, मिरची, धना पावडर वगैरे किंवा आपण जो गरम मसाला जो काही तुम्ही यूज करत असणार तो मसाला घेतला. थोडं जिरं वगैरे टाकून घेतलं. ग्रेव्ही बनवून घेतली. भाजीला छान असे जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी दिली आणि ती ग्रेव्ही त्यात टाकून घेतली. ते टाकल्यानंतर लगेचच एका साईडला बटाटे टाकलेले होते शिजवायला. बटाटे मी नाही का साल काढून घेते आणि अशा बारीक फोडी करूनच शिजवायला घेते, जेणेकरून नाही का बटाटे पटकन शिजतात. आता बटाटे शिजल्यानंतर त्यांना कुकरच्या बाहेर काढले. पीसेस ऑलरेडी बनवलेले होते, पण 2-3 पीसेस छोटे जे होते ना ते मी थोडे स्मॅश करून घेतले. स्मॅश करून यासाठी घेतले की कारण काय ना, बटाट्याची भाजी थोडीशी घट्ट असली ना तर ती पंक्तीतली भाजी जी असते ना आपली बटाट्याची पुरी सोबत खाणारी भाजी अगदी तशीच बनते. पुरी यासाठी नाही बनवलं की सर्दी आहे बऱ्यापैकी फॅमिली मेंबर्सला. आज आमच्या इथं खोकला पण आहे, त्यासाठी म्हटलं चला यार चपात्याच बनवूया. भाजी माझी इथं बनवून रेडी झालेली आहे. त्या भाजी झाल्यानंतर म्हटलं चपात्यांची कणिक मळून घेऊया. कणिक मळायला घेतली. तोपर्यंत 5 ते 10 मिनटं भाजीला उकळी येईल. भाजीला उकळी येत नाही तितक्या टायमिंगमध्ये आपली कणिक मळून इकडे छान अशी रेडी होऊनच जाते. कणिक आता इथं मी मळायला घेतलेली आहे आणि कणिक पण माझी मळून झालेली आहे. 2 दिवसापासून व्लॉग यासाठी येत नव्हता की माझी तब्येत ही बरी नव्हती आणि घरीच सत्यनारायणाची पूजा होती. त्या पूजेच्या धावपळीत शूट करायला काही वेळ मिळाला नाही. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.